आशिया खंडातील सर्वात मोठी आणि श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर झालाय। या बजेटमध्ये मुंबईकरांना मोठा दिलासा देण्यात आलेला आहे। या बजेटमध्ये मुंबईकरांच्या पदरात नेमकं काय पडणार आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। मुंबई महानगरपालिकेचा 74,000 कोटींचा अर्थसंकल्प सादर। कोणत्याही करात वाढ नाही, मुंबईकरांना मोठा दिलासा। मनपा निवडणुकीवर अर्थसंकल्पाचा परिणाम होणार। आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका अशी ख्याती असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर झालाय। मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक भूषण गगरानी यांनी तब्बल 74,000 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केलाय। या अर्थसंकल्पात मुंबईतील पायाभूत सुविधा, घनकचरा व्यवस्थापन, पर्यटन, आरोग्य आणि शिक्षण विभागावर जास्त भर देण्यात आलाय। महत्त्वाचं म्हणजे यावर्षी अर्थसंकल्पातून मुंबईकरांवर करवाढीचा कोणताही बोजा पडणार नाहीये। मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आरोग्य, शिक्षण, पर्यटन आणि पायाभूत सुविधा या अजेंड्यावर असून वाढत्या प्रदूषणाचा मुद्दा निकाली काढण्यासाठी पालिकेकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्यात। याचाच एक भाग म्हणून वातावरणीय बदलांसाठी तब्बल 113.18 कोटी रुपयांची तरतूद पालिकेने आपल्या अर्थसंकल्पात केली आहे। मुंबईकरांना या बजेटमधून काय मिळणार याचा तपशील आपण पाहूयात। मालमत्ता कर, पाणीपट्टीत कुठलीही वाढ नाही, त्यामुळे मुंबईकरांना हा दिलासा आहे। मे 2026 पर्यंत मुंबईतील सर्व रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण पूर्ण होणार आहे। सीबीएसई बोर्डाच्या 4 शाळा उभारल्या जातील। नर्सरी ते 10वी पर्यंत मोफत शिक्षण असेल। राणीबागेत जिराफ, झेब्रा, सफेद सिंह आणि जॅग्वार आणणार आहे। मुंबईत 25 नवे आपले दवाखाने उभारणार आहे। 3 फिजिओथेरपी सेंटर सुरू करणार। वायू प्रदूषणावर देखरेखीसाठी सेन्सर बसवणार। इमारती बांधताना सौर ऊर्जेसाठी नेट झेरो ही संकल्पना राबवणार। नॅशनल पार्कच्या जमिनीखाली बोगद्यात वाघाचं शिल्प उभारणार। लंडन आयच्या धर्तीवर मुंबई आय उभारलं जाणार। कोळीवाड्यांचा विकास, पर्यटनासाठी 25 कोटी रुपयांची तरतूद आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हरितीकरण प्रकल्पाची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे। मोकळ्या जागांमध्ये बांबूची झाडं लावली जाणार आहे। रेसकोर्सच्या भूखंडावर मुंबई पब्लिक पार्क साकारणार आहे। बोरिवली ते गोरेगावच्या दरम्यान आनंदवन साकारलं जाणार आहे। कुठली करवाढ, दरवाढ आणि भुर्दंड मुक्त अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे। कुठलाही करवाढ नाही, शुल्कवाढ नाही, दरवाढ नाही आणि कुठलाही भुर्दंड नाही, अशा प्रकारचा लोकाभिमुख सर्वसामान्य मुंबईकरांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे। मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प मुंबईकरांच्या विकासाच्या स्वप्नांमध्ये वाढ करणारा आलेला आहे आणि त्यामुळे अर्थसंकल्पाची साईजही वाढली, आकडेही वाढले आणि खऱ्या अर्थाने मुंबईकरांच्या स्वप्नांना गती मिळावी ही अपेक्षा आहे। 2025-26 हा जो अर्थसंकल्प आहे हा 74,427 कोटी इतका रकमेचा आहे। मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मात्र टीकेची झोड उठवत अर्थसंकल्पातून मुंबईकरांच्या तोंडाला पानं पुसल्याचा आरोप केला आहे। पाणी दूषित येत आहे, रस्ते कुठेही वळवले जातात, काही चाललेलं आहे, कुठेही खोदकाम चालू आहे, धूळ आहे, नाकातोंडात श्वासामध्ये आपल्याला पाहतो आपण धुळीचं साम्राज्य आहे। पण तसं पाहायला गेलं तर कुठच्याही सरकारकडून आणि भाजपकडून खास ठोस कुठेही उत्तर येत नाही, काही उपाय येत नाही पुढे आणि भाजपकडून मुंबईचं एक वेगळ्या प्रकारचं पिळवणूक ही सुरू आहे। मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात मुंबईकरांवर कोणत्याही वाढीव कराचा बोजा पडणार नाहीये। मात्र तरीही झोपडपट्टी भागातील व्यावसायिक बांधकामांवर कर आकारायचा विचार सुरू असून झोपडपट्टी भागातील दुकानं, कारखाने, गोदामं आणि इतर व्यावसायिक आस्थापनांवर हा कर लागू होण्याची शक्यता आहे। त्यामुळे पालिकेला अतिरिक्त महसूल मिळेल असं माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी म्हटलंय। पर्यावरण, शिक्षण आणि आरोग्य यावरती विशेष भर दिलेला आहे आणि विशेष म्हणजे ज्या झोपडपट्ट्यामध्ये जिथे गोडाऊन, कारखाने
जिथे व्यावसायिक बांधकाम आहेत त्यावरती सुद्धा कर लावण्याचा जो त्यांनी एक प्रकारचा जो प्रस्ताव केलेला आहे त्याचं आम्ही स्वागत करतो, कारण यामुळे महापालिकेला मोठा महसूल मिळेल आणि या सर्व घटकांची जी संख्या आपल्या महापालिकेच्या अभिलेखावर नोंद होईल. जे चालू प्रकल्प आहेत ते लवकरात लवकर नागरिकांच्या सोयीसाठी चालू करण्यात येतील, तर कुठेतरी ज्या आरोग्य सेवा आहेत त्या वाढवण्यात येणार आहेत. तसेच पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा मुंबई महानगरपालिकेकडून अनेक उपाययोजना करण्यात येणार. त्यामुळे एकूणच मुंबई महानगरपालिकेकडून मोठ्या प्रमाणात जो खर्च आहे तो या सर्व सुविधांवरती करण्यात येणार आहे. कॅमेरा पर्सन विनीत पेडणेकरसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच प्राईम टाईममध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी पाहत रहा फक्त लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.